तुमच्या Googleवर काही प्रत्येक गोष्ट मिळू शकते. हं. मी मेडिसिनचं नाव सांगितलं. मेडिसिन टाकलं. कुठलीतरी साईट ओपन झाली. त्याच्यात त्या मेडिसिनविषयी एवढी माहिती असते. मी 35 वर्ष काम करतोय. हं. 35 वर्षात मी एवढं वाचलेलं असतं. आणि हं. त्या वाचलेल्या गोष्टींमधनं मी माझा निष्कर्ष काढून ते मेडिसिन शोधलेलं असतं. हं. पेशंट वाचतो तो एवढंच वाचतो. आणि आपण जरी कितीही त्याच्यावर लिहून दिलं प्रिस्क्रिप्शनवर, हे औषध फक्त 3च दिवस घ्यायचे. ती चिठ्ठीच सांभाळली जाते. परत थोडा त्रास झाला, की ते परत आणलं जातं, ते परत घेतलं जातं. हे आपल्याकडे सर्रास घडतं. आपल्याकडे प्रिस्क्रिप्शन शिवाय मेडिसिन उपलब्ध होतं होमिओपॅथीत. होमिओपॅथीत, ॲलोपॅथीत कुठेही. फार्मसीमध्ये आज तुम्ही जा फार्मसीमध्ये, तुम्ही त्यांना सांगा डोकं दुखतंय, ते तुम्हाला डोक्याची गोळी देतील. तीच गोष्ट होमिओपॅथिक फार्मसीमध्ये सुद्धा घडताना दिसते. ह्याचा अजून सोप्या भाषेत सांगायचं तर, समोरच्या व्यक्तीला पटवायचंय. किती ताकद लावावी लागेल हे त्या व्यक्तीनुसार ठरवावं लागेल आणि तुम्ही किती कॅपॅसिटीचे यावरही ठरवावं लागेल. बरोबर आहे. या दोन्ही गोष्टी. तीच गोष्ट आहे होमिओपॅथिक औषध म्हणजे. मग इथं ते व्यक्तीच्या आतमधलं त्याची जी जीवनशक्ती त्याला तुम्हाला स्टिम्युलेट करायचंय. ते त्या व्यक्तीनुसार ठरणार आहे. हं. आणि म्हणून कुठल्याही प्रकारे आणि एकाच व्यक्तीला आज जे औषध दिलं तेच उद्या लागेल असं नमस्कार. अर्थात वेलच्या आरोग्यवर्धिनीमध्ये आपलं स्वागत आहे. पुढच्या विषयाला जायच्या आधी तुम्हाला मी सांगतो की अ, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि कमेंट्स आणि प्रश्नांची आम्ही नेहमीच वाट बघत असतो. नक्कीच आम्ही काय प्रसाद सर पण वाट बघत असतात प्रश्नांची त्या ठिकाणी. तर आजचा विषय आपण जो प्रसाद सरांसोबत चर्चा करणार आहोत, तो म्हणजे की सर होमिओपॅथी डॉक्टर कधी औषधांची नावं सांगत नाही. जे रेग्युलर डॉक्टर प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहून देतात आणि काळा काळाप्रमाणे ते औषधं तसेच सुरू राहतात, फक्त डोस बदलतो त्यामधला. पण होमिओपॅथी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन्स तसे नसतात, जसे रेग्युलर डॉक्टर्सचे असतात आणि औषधांची नावं नसतात त्यावर. तर हा प्रेक्षकांचा खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर आलाय, की सर तुम्ही औषधांची नावं प्रिस्क्रिप्शनमध्ये का लिहून देत नाही? अ, स्मिता या गोष्टीचं उत्तर देणं खरंच गरजेचं आहे. हं. खूप जणांचा हा प्रश्न होता. माझे मित्र आहेत म्हणजे सीनियर आहेत गुरुवर्य वकील साहेब त्यांनी मला हा प्रश्न विचारला, की "डॉक्टर मला खूप आवडलं तुमच्या मुलाखती खूप आवडल्या तर पण मला पडलेला हा प्रश्न आहे." मी त्यांना म्हटलं, "हा एपिसोड मी तुमच्यासाठी नक्कीच करेल, की मला का होमिओपॅथी डॉक्टर्स का औषधांची नावं सांगत नाही?" मुख्य गोष्ट अशी आहे, की होमिओपॅथिक मेडिसिन हे डायनॅमिक मेडिसिन आहे. हं. डायनॅमिक मेडिसिन म्हणजे तुम्ही जे मेडिसिन तयार केलेलं असतं, हे मेडिसिन एका विशिष्ट पद्धतीने जे आपण मागेच्या एपिसोडमध्ये शिकलो होतो, की होमिओपॅथीत त्याचं प्रगटीकरण करण्याचं म्हणजे पोटेंटायझेशन करण्याचं एक पद्धत आहे, ज्याच्यात हं. लिक्विड मेडिसिन जे केले जातात त्याला सकशन मेथड म्हणतात आणि ज्याला जोरजोराने अगदी ज्याला जर्क मारून त्याची पॉवर वाढवली हं. जाते किंवा दुसरी एक पद्धत घर्षण पद्धती ट्रॅच्युरेशन. तर स्थूल स्वरूपाच्या मेडिसिन हे ट्रॅच्युरेशन पद्धतीने बनवले जातात. असे 2 प्रकार. तर हे मेडिसिन जेव्हा बनवलं जातं आणि त्याची मात्रा वाढवली जाते, हं. त्याच्यात ओरिजिनल मेडिसिन नसतं. बरं. त्याच्यात एनर्जी असते. हं. पोटेन्सी त्याला आम्ही पोटेन्सी म्हणतो. त्याला ते म्हणजे एनर्जी आहे. हं. त्या विशिष्ट औषधाची त्या विशिष्ट एनर्जी त्याच्यात आहे आणि ते मेडिसिन आपल्याला समोरच्या डायनॅमिक माणसालाच द्यायचं आहे. बरं. कुठलेही मनुष्य याच्यात 2 भाग आहेत. एक म्हणजे मटेरियल जो डोळ्यांनी दिसतो, हं. तो स्थूल आणि एक डायनॅमिक जो डोळ्यांनी दिसत नाही, ज्याच्यामध्ये आत्मा आला, ज्याच्यामध्ये मन आलं, ज्याच्यामध्ये भावना आल्या.
मग हे जे न दिसणार आहे आणि हे सगळं शरीर चालवणारं जी शक्ती आहे, ज्याला आपण व्हायटल एनर्जी किंवा जीवनशक्ती म्हणतो, ही ज्याच्या माध्यमातनं आपण हे सगळं चालवलेलं असतं. आता हे जे औषध आहे, हे औषध त्या व्यक्तीला जेव्हा आपण देतो, ते त्याच्या ह्या डायनॅमिक गोष्टींवर वर्क करतं. हे मटेरियल मेडिसिन नाहीये. म्हणजे एखादी क्रोसिनची गोळी घेतली पॅरासिटामॉलची, की याच्यात 500 मिलीग्रॅम पॅरासिटामॉल आहे किंवा 650 मिलीग्रॅम पॅरासिटामॉल. जे मटेरियल आहे, जे स्थूल स्वरूपात तुमच्या शरीरात जाणार आहे. मग ते रक्तातनं शोषलं जाणार आहे. मग त्याच्यामधनं त्याचा परिणाम जो असतो, की घाम निर्माण करणं, स्वेटिंग निर्माण करणं, हे घडणार आहे. अशी त्याची ॲक्शन नाहीये. ही जी ॲक्शन घडणार आहे, ही ॲक्शन अशा पद्धतीने घडतच नाही. कारण याच्यामध्ये फक्त एनर्जी आहे. मग एनर्जी प्रत्येक पेशंटनुसार भिन्न राहणार आहे. मला समोरचा पेशंट आधी जज करावा लागणार आहे, की याला किती मात्रेचं औषध लागणार आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं, तर याला किती धक्के द्यावे लागणार आहेत. एनर्जी द्यायची म्हणजे ती एनर्जी किती किती पॉवरची असली पाहिजे. ती एखाद्याला त्या आत्ताच्या स्टेटला 30 पॉवरची एनर्जी बास होईल. परंतु तोच पेशंट समजा 4 दिवसांनी माझ्याकडे आला आणि त्याचे काही बदललेले लक्षणं असतील, त्याचं औषधही बदलू शकतं आणि त्यावेळेला मात्र त्याला एनर्जी 1000 पॉवरची लागू शकते, 50,000 पॉवरची लागू शकते किंवा 1,00,000चीही लागू शकते किंवा एखाद्या वेळी खूप कमी अगदी 6 पॉवरची लागू शकते. हे त्या स्थितीनुसार ठरतं. तो रुग्ण तुमच्याकडे ज्या स्थितीमध्ये येतो, त्या स्थितीमध्ये त्याला जोखावं लागतं. की नेमकं याला किती पॉवरची एनर्जी आपल्याला वापरावी लागणार आहे औषध घेताना. मग आपल्याकडे एक पद्धत आहे, लोकांची एक टेंडन्सी झालेली आहे, की तुम्ही एखादं नाव औषधाचं लिहून दिलं, की ते औषध लिहून दिलं, की ते औषध मेडिकलमधनं जायचं, घेऊन यायचं आणि तिथून पुढे ते प्रिस्क्रिप्शन सांभाळून ठेवायचं आणि तेच वर्षानुवर्ष घेत राहायचं. डॉक्टरकडे परत जायचंच नाही. असं जर झालं, तर होमिओपॅथिक औषध त्या माणसावर त्याचं प्रूव्हिंग करेल. मला माहिती आहे की याला 3च डोसची गरज आहे. मी 3 डोसच दिलेत. इथून पुढे मला माहिती आहे की याला फक्त त्याच्याबरोबर 12 क्षारच्या गोळ्या दिल्यात किंवा याच्याबरोबर त्याला प्लासिबो दिलंय आणि मला माहिती आहे की याला पुन्हा परत महिन्यानीच औषध लागणार आहे. हे मला माहिती आहे कारण मी होमिओपॅथ आहे. मला त्यातलं ज्ञान आहे. मला हेही माहिती आहे की ह्या औषधाची ॲक्शन 40 दिवस आहे, ह्या औषधाची ॲक्शन 60 दिवस आहे, ह्या औषधाची ॲक्शन 2 दिवस आहे. मला ते कंट्रोल असतं म्हणून मी त्या पद्धतीने ते मेडिसिन तेवढ्या डोसमध्ये किंवा त्या पॉवरमध्ये दिलेलं आहे. पेशंटला यातलं काहीच ज्ञान नाही. पेशंटने ते औषधाचं नाव मी जर लिहून दिलं, त्यांनी मेडिकलमधनं आणलं, "अरे, हे तर फार स्वस्त मिळतं. डॉक्टर एवढी फी घेतात." तो काय करेल? तो तिथं जाईल, परत ते मेडिसिन घेऊन येईल. डॉक्टरांना ₹1000 देण्यापेक्षा ₹20चं मेडिसिन आणू आणि ₹20चं मेडिसिन आणून स्वतःच्या तब्येतीवर ते प्रूव्हिंग व्हायला सुरुवात होते. ते जसं-जसं त्याचा इफेक्ट संपला, म्हणजे त्याचा इफेक्ट एकदा आला, की तिथून पुढे त्याचं प्रूव्हिंग होतं. प्रूव्हिंग होतं म्हणजे त्याची लक्षणं मग तुमच्यात दिसायला लागतात. बरा होऊन पुन्हा लक्षणं दिसायला लागतात. कारण तुम्ही अननेसेसरी घेत चालले. म्हणजे बरा झालेला रुग्ण पुन्हा औषधामुळे त्याच्यात त्याची लक्षणं दिसायला लागतात. आणि म्हणजे आजारपण बरं होऊन पुन्हा तो त्याकडे गेला, कारण तो अननेसेसरी मेडिसिन घेत राहिला. मग हे घडणं चुकीचं आहे. आणि त्याला माहितीच नाही हे किती डीप ॲक्टिंग आहे. याची ॲक्शन कुठपर्यंत जाणार आहे? हे कुठं भिडणार आहे? म्हणजे त्याला हे माहीत नाही की हे हृदयाला भिडणार आहे, मेंदूला भिडणार आहे, त्याच्या मनाला भिडणार आहे, त्याच्या व्हायटल पॉवर्सला भिडणारं औषध आहे. याची ताकद एवढे दिवस आहे. हे कुठलंच ज्ञान त्याला नसतं. कारण 5.5 वर्ष जे शिकावं लागतं होमिओपॅथीमध्ये. मग 5.5 वर्षानंतर तो होमिओपॅथ बनतो आणि हे एक दिवसात शिकण्याची प्रक्रिया नाही. मग हे जर आपण पेशंटला असं औषध लिहून दिलं आणि तो परस्पर घेऊन तो त्याच्यामध्ये कारण नसताना त्या औषधांचे परिणाम स्वतःवर घडवू शकतो आणि ते त्याच्यात त्याचं नुकसान होऊ शकतं आणि ही सगळ्यात महत्त्वाची चूक असते. आणि आपण जरी कितीही त्याच्यावर लिहून दिलं प्रिस्क्रिप्शनवर, हे औषध फक्त 3च दिवस घ्यायचे.
ती चिठ्ठीच सांभाळली जाते. परत थोडा त्रास झाला, की ते परत आणलं जातं, ते परत घेतलं जातं. हे आपल्याकडे सर्रास घडतं. आपल्याकडे प्रिस्क्रिप्शन शिवाय मेडिसिन उपलब्ध होतं होमिओपॅथी. होमिओपॅथीत, ॲलोपॅथीत कुठेही. फार्मसीमध्ये आज तुम्ही जा फार्मसीमध्ये, तुम्ही त्यांना सांगा डोकं दुखतंय, ते तुम्हाला डोक्याची गोळी देतील. तीच गोष्ट होमिओपॅथिक फार्मसीमध्ये सुद्धा घडताना दिसते. मग प्रॉब्लेम हा निर्माण होतो, की ते चुकीच्या पद्धतीने औषध गेलं. ब्लेम कोणावर होतो? डॉक्टर. नाही, होमिओपॅथीवर होतो. ह्याच्यामध्ये होमिओपॅथी बदनाम होते. बरोबर. कारण तुम्ही काय मी ते औषध घेतलं आणि मला त्रासच झाला. अरे त्रासच झाला कारण तुम्ही ते कारण नसताना घेतलं गेलं औषध. म्हणून होमिओपॅथीमध्ये औषधाचं नाव डिस्क्लोज केलं जात नाही. त्याचं कारण ते किती द्यायचं, किती मात्रेमध्ये द्यायचं, किती डोसमध्ये द्यायचं, रिपीट करायचं, नाही करायचं, हे सगळं प्रत्येक पेशंटनुसार ठरवावं लागतं आणि ते स्पेसिफिक नसतं. ह्याचा अजून सोप्या भाषेत सांगायचं तर, समोरच्या व्यक्तीला पटवायचंय. किती ताकद लावावी लागेल हे त्या व्यक्तीनुसार ठरवावं लागेल आणि तुम्ही किती कॅपॅसिटीचे यावरही ठरवावं लागेल. बरोबर आहे. या दोन्ही गोष्टी. तीच गोष्ट आहे होमिओपॅथिक औषध म्हणजे. मग इथं ते व्यक्तीच्या आतमधलं त्याची जी जीवनशक्ती त्याला तुम्हाला स्टिम्युलेट करायचंय. ते त्या व्यक्तीनुसार ठरणार आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारे आणि एकाच व्यक्तीला आज जे औषध दिलं तेच उद्या लागेल असं होमिओपॅथीत घडत नाही. प्रत्येक व्यक्ती जेव्हा तुमच्याकडे येतो त्याची स्टेट बदललेली असते. स्टेट म्हणजे त्या लक्षणांसोबत त्याचं व्यक्तिमत्व व्यक्त होत असतं ती स्टेट. मग तो आज वेगळ्या पद्धतीने आला. उद्या येताना तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने येईल. अजून महिन्याने येईल तेव्हा तो बदललेला असेल, अजून वेगळ्या पद्धतीने येईल. मग एक होमिओपॅथिक औषध हे त्या स्टेटसाठी आहे. मग उद्या बदललेल्या स्टेटला हे औषध नाही लागणार. त्याची बदललेली परिस्थिती त्याच्यानुसार त्याचं औषध भिन्न आलं. कारण होमिओपॅथीची डेफिनेशनच अशी आहे, की अ ड्रग केपेबल ऑफ प्रोड्युसिंग इन अ हेल्दी इंडिव्हिज्युअल अ डिसीज स्टेट एक्झॅक्टली सिमिलर टू दॅट हॅपन्स इन अ डिसीज्ड इंडिव्हिज्युअल ॲक्ट्स ॲज अ क्युरेटिव्ह एजंट इफ द डिसीज इज इन अ क्युरेबल स्टेट. एखादे औषध निरोगी मनुष्याला दिले असताना त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचा लक्षण समूह तयार होतो, तशाच पद्धतीचा लक्षण समूह असलेल्या रुग्णाला ते औषध देऊन बरं करणं याला समचिकित्सा पद्धती म्हणतात. मग ती लक्षण समूह जो आहे, तो प्रत्येक वेळेला बदलणार आहे. आज जे लक्षण आहेत तेच उद्या दिसतील असं नाही. परिस्थिती बदलली, लक्षणं बदलली. मग औषध बदललं. मग तुम्ही तेच औषध घेऊन तुम्ही तुमच्यावर फक्त प्रूव्हिंग कराल, त्याचा काहीच उपयोग होणार नाही तुम्हाला. मग हे जे अननेसेसरी होणारे जे उपद्व्याप त्याच्यामुळे होऊ शकतात, हे टाळणं एकाच पद्धतीने शक्य असतं, की होमिओपॅथिक मेडिसिनचं औषधाचं नाव समोरच्याला सांगायचं नाही. अजून एक दुसरा त्यातला मुद्दा असा असतो. तुमच्या Googleवर काही प्रत्येक गोष्ट मिळू शकते. मी मेडिसिनचं नाव सांगितलं. मेडिसिन टाकलं. कुठली तरी साईट ओपन झाली. त्याच्यात त्या मेडिसिनविषयी एवढी माहिती असते. मी 35 वर्ष काम करतोय. 35 वर्षात मी एवढं वाचलेलं असतं. आणि त्या वाचलेल्या गोष्टींमधनं मी माझा निष्कर्ष काढून ते मेडिसिन शोधलेलं असतं. पेशंट वाचतो तो एवढंच वाचतो. त्याला हे माहीत नसतं, की डॉक्टरांनी हे औषध का दिलंय? तो म्हणतो, "अरे, याच्यात तर वेगळं दिलंय. डॉक्टरांनी कुठलं तरी चुकीचंच औषध दिलं." त्याला हे माहीत नाही, की त्याचा अभ्यास करून काढलेलं औषध आहे. मग ते त्याच्या मनात हे तयार झालं, की औषध चुकीचं दिलंय आपल्याला. झालं, त्याच्या ॲक्शन बदलली. तो निगेटिव्ह थॉट्सला गेला. म्हणजेच त्याची एनर्जी आपण जी पॉझिटिव्हकडे नेलेली असते, ती परत निगेटिव्हकडे गेली. कारण त्याच्या मनाने घेतलं, की माझं चुकीचं औषध मिळालंय. कारण त्याने एवढंच वाचलं, त्याला माहीतच नाही त्यातलं काय. हे गोंधळ खूप असतात. आणि त्याचं सोपं उत्तर हे की त्याला औषधाचं नाव सांगितलं नाही, की ते शोधायचा प्रश्न निर्माण होत नाही. आणि म्हणून होमिओपॅथीमध्ये औषधांची नावं सांगितली जातात. नक्कीच प्रेक्षकांना होमिओपॅथीमध्ये औषधांची नावं का नाही सांगितले जात याचं अगदी छान पद्धतीने उत्तर सरांनी दिलेलं आहे. आणि त्याच्यासाठीचे गैरसमज किंवा समज कुठलेही प्रेक्षक आपले करणार नाहीयेत, की नाव का नाही सांगितलं जात. त्याच्यात अजून एक गैरसमज फार मोठा असतो, की
डॉक्टरांना पैसे खायचे असतात भरपूर म्हणून हे केलं जातं, असं नाहीये. डॉक्टरांचे पैसे का घेऊ नये हा माझा मुद्दाच आहे, की होमिओपॅथिक डॉक्टर एका रुग्णाला किती वेळ देतो हा प्रश्न त्यातला बरोबर. फार महत्त्वाचा असतो. मी जर माझ्या रुग्णाला कॅन्सरचा पेशंट आला, एव्हियनचा पेशंट आला, डी-एम-डीचा पेशंट आला, यांच्यासाठी मी 2 तास खर्च केले, तर 2 तासाचे पैसे असतात. बरोबर. हा विचार नसतो. त्यांच्या दृष्टीने अरे हे औषध तर ₹30 त मिळतं, ₹40 त मिळतं. तसं नाहीये. तिथं ती सगळं बुद्धीचा कस आहे, की तुम्ही ते रुग्ण समजून घेणं, तुम्ही केलेला अभ्यास आहे, त्याच्यातनं ते औषध शोधणं, या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन ते औषध शोधलं जातं. त्यामुळे होमिओपॅथिक उपचार महागडा आहे असं नाहीये. तर त्याच्यामागची कारणं भिन्न वेगवेगळे आहेत, कारणं वेगवेगळे आहेत. असतात. बरोबर आहे. नक्कीच सर, हा गैरसमज पण प्रेक्षकांचा दूर होईल, की कन्सल्टिंग चार्जेस हे खूप जास्त नसतात आणि आत्ताच्या दृष्टीने जर तुम्हाला बरं व्हायचंय, साइड इफेक्ट्स नको आहेत, कुठलेही प्रॉब्लेम्स नको आहेत, तर त्यासाठी एक की बाकी गोष्टींना आपण खर्च करू शकतो आणि त्याचे खर्च मांडत नाही. पण इलाज जेव्हा करतो त्यावेळेस आपल्याला खर्च मांडायची गरज पडते त्यात. नक्कीच सर, पुढच्या एपिसोडमध्ये आपण अजून खूप छान नवीन टॉपिक घेऊन येऊया. आजसाठी इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.